हर्षवर्धन सपकाळला बोलल्यास तुला का राग येतो, भाजपाच्या विरोधात बोलताना जपून राहा. आणि मग खाली बघ, माझ्या दिसतंय का उजव्या बाजूला काय. मी बघितलं खाली तर त्याच्या उजव्या कमरेला पिस्तल होतं आणि भाजपाने त्या भगतसिंग कोश्यारीचा पद्मभूषण मागे घ्यावा. फक्त देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तुम्ही अशा लोकांना पिस्तूल देताय जे टीव्हीवर बोललो म्हणून, शिवाजी महाराजांच्या बाजूची भूमिका घेतली म्हणून तुम्ही आम्हाला जीवे मारण्यासाठी लोक सोडतायत. त्यामुळे आणि त्याचे काही गुंडा सहकारी डिबेट झाल्यानंतर बाहेर उभा होते. मला शिवीगाळ करत बोलावून घेतलं. हर्षवर्धन सपकाळला बोलल्यास तुला का राग येतो, भाजपाच्या विरोधात बोलताना जपून राहा. आणि मग खाली बघ, माझ्या दिसतंय का उजव्या बाजूला काय. मी बघितलं खाली तर त्याच्या उजव्या कमरेला पिस्तल होतं. जिवंत राहायचंय, पुण्यात हिंडायचंय तर नीट अवकातीत राहायचं. मग मी म्हणलं असल्या पिस्तूल खेळण्याला मी घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं मला उजव्या हाताने त्याच्या मला डाव्या बाजूवर माझ्या चापट मारली. आणि त्याच्यासोबत जे 3-4 जण होते ते भाजपा जनता युवा मोर्चाचे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते. त्यांनी लाथाबुक्यांनी मला मारहाण केली. पत्रकार प्रतिनिधी आमचे मित्र निखिल करंदीकर यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं. नंतर त्या दैनिकाच्या ऑफिसमधल्या लोकांनी सोडवलं. भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही. आणि हर्षवर्धन सपकाळला शिव्या दिलेस तुला राग काय येतो, माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच ते तिथं उभा होते असं सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय. आपणही आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवा. डिबेट झाल्यानंतर आमच्या प्रदेशाध्यक्षाचा फोन होता. त्यांना बोलत मी उजव्या बाजूने निघून जात होतो. यांनी मागून मला शिवी देऊन बोलावून घेतलं. माझा फोन चालू असताना तो फोन ठेव म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षाला शिवी दिली, मला शिवी दिली. आणि भाजपाच्या विरोधात तुझं बोलायचं कारण काय, तुला शिव्या दिल्या, हर्षवर्धन सपकाळांना शिव्या दिलेस तुला राग काय येतो, आणि भाजपाच्या विरोधात बोलायचं तर हे उजव्या बाजूला बघ काय खाली माझी. आणि पिस्तूल दाखवली मला. तर त्या पिस्तूल वगैरे देत असल्याला आम्ही घाबरत नाही असं स्पष्ट बोललो. तिथं उभा आहे मी. ते शिवाजी महाराजांचा अवमान हरियाणामधल्या एका शर्मा नावाच्या आमदारानं का मंत्र्यानं कुणीतरी केला, त्याच्या विरोधातली डिबेट होती. अर्धा तास मी भारतीय जनता पक्षाचा कोश्यारी असेल, छिंदम असेल, कोरटकर असेल किंवा तो जय भगवान कोण म्हणून होता तो असेल, ह्या सगळ्यांचा मी खरपूस समाचार घेतला डिबेटमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारेच त्यांचा अपमान करतायत. आणि भाजपाने त्या भगतसिंग कोश्यारीचा पद्मभूषण मागे घ्यावा आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकारनं कायदा करावा, ही भूमिका मांडून मी बाहेर आलो होतो. तर त्याचा राग भाजपाला तू का बोलतो आणि तू हर्षवर्धन सपकाळची बाजू का घेतो, हे त्याचे 2 वाक्य होते. आणि पिस्तूल दाखवून मला घाबरवण्याचा धमकावण्याचा प्रयत्न होता. आम्ही महात्मा गांधींचे अनुयायी आहोत, त्या नथुराम गोडसेच्या अवलादी आहेत. असल्या पिस्तूल आम्ही खेळण्यात जमा करतो, कचऱ्यात टाकत असतो. आम्ही घाबरत नाही. पोलीस आलेले आहेत, आमचे काँग्रेस पक्षाचे सगळे नेते, अभयजी चाचेड, प्रशांतजी जगताप, अविनाशजी बागवे, ही सगळी मंडळी आली. युवक काँग्रेस सेनेशिवाय माझ्यासोबत आहे. आम्ही घाबरत नाही. त्यांना धरून आणावं. ते भाजपाचे पदाधिकारी आहेत. तो कार्यकर्ता स्वतःला हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून घेतो. आणि शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी बोलण्यासाठी जर आमच्यावर हल्ले होत असतील तर असे हजारो हल्ले आम्ही पचवू. माध्यमांच्या प्रतिनिधींनी बघितलंय, काँग्रेस भवनवर चालून ही लोक आली, त्यांचे नगरसेवक, ह्यांचे महापौर हे चालून आले. आमच्या भवनवर शांततेत कार्यकर्ते बसले होते, तिथे दगडफेक केली, आमच्या कार्यकर्त्यांना जखमी केलं. आज मी शांततेच्या मार्गानं पुढारीसारखं नामांकित चॅनल दैनिक आहे, त्यांची लोक तिथं होती, त्यांचे कॅमेरामॅन, त्यांचे प्रतिनिधी होते, सगळ्यांनी बघितलं. मला जीवघेणा हल्ला होता, मला छातीत लागलेला आहे. मी आता दवाखान्यात जाणार. माझ्यावर इतर जखम झालेली होती अगोदरची एक मला गाडीची, तर त्याच्यावर बुक्या मारलेल्या आहेत, मला त्रास होतोय. आणि असे हल्ले पचवू, आम्ही घाबरत नाही. फक्त देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तुम्ही अशा लोकांना पिस्तूल देताय जे टीव्हीवर बोललो म्हणून, शिवाजी महाराजांच्या बाजूची भूमिका घेतली म्हणून तुम्ही आम्हाला जीवे मारण्यासाठी लोक सोडतायत. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं ही आदिरावी, ही हिंसक गुंडगिरी पुणे काँग्रेसला आणि एकूण काँग्रेस कार्यकर्त्याबद्दल बंद करावी. आम्ही घाबरत नाही.